लोकसभा निवडणुकीतील तिसरा टप्पा महत्त्वाचा समजला जातोय, कारण यात महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. सातारा मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसले भाजप म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत. दिल्लीत त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि नंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली. तर इकडे शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. भर पावसात सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून विजयश्री खेचून आणली. हा इतिहास फार जुना नाही. यंदा पुन्हा उदयनराजे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे निवडणूक लढणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही राजकीय आघाड्यांकडून उमेदवार निश्चितीसाठी बराच वेळ लागला होता. आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले 5 दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. तिथून परतल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. तरीही उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्यासाठी पुढे बरेच दिवस लागले. यातूनच साताऱ्याच्या जागेसाठी किती टोकाची रस्सीखेच महायुतीमध्ये होती हे तर आपल्याला माहिती आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादीने शिंदे यांची उमेदवारी लवकरच जाहीर करून आघाडी घेतली. तर इकडे साताऱ्यात शशिकांत शिंदेच्या प्रचारावेळी शरद पवारांनी जोरदार भाषण केलं आणि भाषणाच्या शेवटी त्यांनी कॉलर उडवली. हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला. यावेळी पवारांच्या या स्टाईलला श्रोत्यांनीही दाद दिली. कॉलर उडवताना सकाळ असते की संध्याकाळ हे पाहावं लागतं, असं शरद पवारांनी यावेळी म्हटलं. गादीचा सन्मान करतो पण गादीला मतदान करत नाही असं म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंना टोला लगावला. कष्टकरी प्रतिनिधींच्या मतांच्या रूपानं सन्मान करू असंही त्यांनी यावेळेस म्हटलं. सातारा या मतदारसंघात काटेकी टक्कर असली तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे हे आघाडी घेतील असा अंदाज आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? सातारा लोकसभेच्या निकालानंतर कुणाची कॉलर टाईट होणार आणि कुणाची कॉलर खाली जाणार? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.